बाळांनो इकडे लक्ष द्या. माझ्या हातामध्ये कशाची बॉटल आहे रे? औषध केव्हा घेतो आपण? आता माझ्या हातामध्ये एक पाटी पण आहे. ह्या पाटीवर पण एक नाव लिहिलेलं आहे, दिसतंय बाळांनो? हे पण नाव काय माहिती आहे? औषध. काय नाव लिहिलेलं आहे? आणि हे पण औषधच आहे. पण औषध नाव कसं लिहितात ते मी तुम्हाला सांगते. फळ्याकडे लक्ष द्या बाळांनो. काय आहे? काय लिहिलं मी? कोणाला वाचता येते? सृष्टी घ्या वाच बरोबर बाळा. औषध औषध. ह्याच्यातलं औ कोणतं आहे? श ध. व्हेरी नाईस, शाबास. हे काय आहे? औ. ह्याला काय म्हणतात? आरू. औ. काय आहे? औ. आणि हे पण काय आहे रे? हे पण काय आहे? औ. बघा, औच्या डोक्यावर किती मात्रा आहेत आणि बाजूला एक. औषध घेतल्यानंतर आपण आजारी पडतो तेव्हा आपण औषध घेतो. औषध घेतल्यानंतर आपल्याला स्ट्रॉंग वाटतंय का आणखी विकनेस येते रे? म्हणजे चांगलं वाटतंय का खराब वाटतंय आपल्याला? चांगलं. म्हणजे औषध आपल्याला स्ट्रॉंग बनवते. तसंच बघा, इतर जे आपण अक्षरे पाहिलेत त्यांना किती मात्रा होते? एक तर किंवा दोन तरी मात्रा होत्या. पण ह्या औषधामधल्या औवर किती या मात्रा आहेत? 3 मात्रा आहेत. डोक्यावर 2, खाली 1. आणि ह्या अशा जिथं मात्रा असतात, डोक्यावर 2 आणि खाली 1, त्यांना काय म्हणायचं? औ. आता बघा, ईची, ऊची, तसंच रूची, आची हे अक्षरं पण आहेत आणि त्यांची एक वेगळी मात्रा पण आहे. त्याच पद्धतीनं औची पण एक वेगळी मात्रा आहे. ती मात्रा कशी असते पहा. हे काय आहे? औ. ह्या पण मात्राला काय म्हणायचं? औ. आणि ह्याला पण काय म्हणतात? औ. पण ह्या औनं क सोबत, घ सोबत, स सोबत, ध सोबत, म सोबत जर दोस्ती केली तर त्यांच्या आवाजात बदल होईल का नाही? आता म सोबत जर ह्या औनी दोस्ती केली, हा कोण आहे? आणि ह्यांच्यासोबत दोस्ती केली तर काय झालं? हे व सोबत दोस्ती केली तर काय झालं? आता हा शब्द वाचता येते का पहा बरं. काय आहे? मौज. काय आहे बाळांनो? तर हा शब्द काय सांगा बरं. काय आहे? आता हे कोणाला वाचता येते बघा. अरे लिहू तर द्या मला. काय आहे? काय आहे वाक्य? शाबास. आता हे कोणाला येते बघत? हे काय वाचायलात बाळा? पौष. मला सांगा, ह्या वाक्यामध्ये औची मात्रा कोणत्या अक्षराला लागल्या? म्हणजे प ला लागलेली आहे. आणि ह्या वाक्यामध्ये कोणाला लागलेली आहे? कोणाला लागले? तुम्हाला औची मात्रा माहिती झाली. औच्या मात्रामध्ये किती मात्रा येतात रे? 3. डोक्यावर 2 आणि बाजूला 1. आणि ह्यांच्या ही अशी मात्रा असेल तर कोणता आवाज काढायचा? औ. आता तुम्ही काय करायचं? 2 लाईनची वही काढायची.
टू लाईनच्या वहीमध्ये मी जेवढे तुम्हाला मुळाक्षरे शिकवलेली आहेत, मुळाक्षरे लिहायचं, पण त्यांना कोणाची मात्रा द्यायची? औची. आणि औची मात्रा दिल्यानंतर त्यांच्या आवाजात काय बदल होतो तो आवाज काढायचा. म्हणजे तुम्हाला वाचत वाचत लिहायचं आहे. लिहायचं कसं बाळांनो? वाचत वाच लिहा मग.